हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओत आपण बनवणार आहोत हॉट गार्लिक चिंग स्पेशल जे आहे इन्स्टंट नूडल्स. तर त्याची सिंपल आणि इन्स्टंट रेसिपी आज मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. चला आपण सुरुवात करूया. ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते मी दाखवते तुम्हाला. पत्ता गोबी, 2 टमाटो, 1 शिमला मिरची, लसण, कांदा आणि कोथिंबीर. आपण ह्या सगळ्याला कट करून घेऊया. तोपर्यंत आपली शॉपिंग होत आहे तोपर्यंत आपण नूडल्स बॉईल करण्यासाठी ठेवूया. आणि त्यासाठी आपण कढाईमध्ये पाणी ठेवूया उकळी येण्यासाठी. त्यानंतर त्याच्यात आपण तेल टाकूया. थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, अगदी 1 चमचाभर. आणि मीठ टाकूया 1 चम्मचभर. पाण्याला उकळी आली का नंतर टाकूया. आपलं पाणी बॉईल झालेलं आहे. आपण याच्यामध्ये नूडल्स टाकूया. इथे मी सगळे व्हेजिटेबल्स जे आहे कट करत होते. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पत्तागोबी. बाळ माझं मध्ये येतं, मम्मीशी खेळतं. त्यानंतर तो संघ असताना त्याला खेळत खेळत सगळ्या रेसिपी किंवा जे काही खायला बनवायचं आहे जेवण वगैरे ते त्याला घेऊनच होतं. आणि तो अगदी माझ्याजवळच खेळतो. मी कापत असले तर ते घेईल कापताना. आणि मग काहीही तो त्याच्यातनंच घेतो किंवा त्याच्यातनंच घेतो. टमाटे कापत असले तर टमाटे घेऊन पळतो. असं त्याचं चालूच असतं काही ना काही. आणि चला मी आता हे पटकन कापून घेते. त्यानंतर तुमच्याशी पुढची रेसिपी शेअर करते. इथे मी लसणसुद्धा ठेचून घेतलेलं आहे. लसण आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे. आणि हे सगळं भाजी जे आहे आपण उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसवर कढाई तापायला ठेवू. आणि सगळं भाज्या जे आहेत आपल्याला हाय फ्लेमवरती परतायच्या आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही आणि आपले नूडल्स जे आहेत चिकचिक होणार नाही. तर आपल्याला हाय फ्लेमवरती हे करून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये मी तेल टाकते परतायला. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर आपण एक एक करून सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत. सगळ्यात पहिले मी कांदा टाकणार आहे. कांदा थोडंसं भाजून झालं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि पत्तागोबी ॲड करणार आहे. सगळ्यात पहिले ह्या भाज्या थोड्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती. आणि मग त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो थोडासा पटकन होऊन जातो, त्यामुळे तो आपल्याला थोडा लेट ॲड करायचा आहे. आणि त्यानं पाणी पण सुटतं. त्यामुळे आता फ्लेम इथं मी कमी होती तर हाय केलेली आहे बघा पुढच्या ह्याच्यामध्ये. जशा मी या सगळ्या भाज्या टाकेल तशी फ्लेम पण हाय करून घेऊ. इथे लो आहे फ्लेम. आता आपण थोड्या वेळाने त्याला हाय करू आणि भाज्या मस्त आपल्या ज्या आहे परतून घेऊ. हे बघा हाय केलेली आहे ना फ्लेम. तर आता भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे. 2-3 मिनटं आपल्याला भाज्या छान हाय फ्लेमवरतीच परतायच्या आहे. त्याच्यानंतर हा ठेचलेला लसूण ॲड केलेला आहे मी. 1 मोठा चमचाभर ठेचलेला लसूण असेल हा. तो ॲड झाला की परत आपल्याला हाय फ्लेमवर असं मस्त हलवत, आपल्याला भाज्या एका ठिकाणी नाही ठेवायच्या आहे, त्याला आपल्याला हलवत मग परतायच्या आहे.
अशा प्रकारे. आणि आता टोमॅटो पण ॲड केलेला आहे मी. टोमॅटो पण आपण जोपर्यंत असं तुटत नाही चमच्याने दाबला तोपर्यंत आपण भाज्या ज्या आहेत अशा 80% कुक करून घ्यायच्या आहे आपल्याला. हलकासा कच्चा पण राहिला पाहिजे, खूप जास्त कच्च्या भाज्या नाही राहिल्या पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर मी टाकलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर जे त्या पॅकेटमध्ये 4 पाऊच निघले होते मसाल्याचे, ते 4ही पाऊच मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. एक एक करून सगळे 4ही पाऊच याच्यात टाकून घेते. 4ही पाऊच झाले टाकून की आपण थोडंसं हलकंसं 1-2-3 चमचे आपण पाणी टाकणार आहोत, जेणेकरून हा जो मसाला आहे कोरडा तो भाज्यांमध्ये आणि नूडल्समध्ये छान मिक्स होईल. त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये जे आहे ॲड करणार आहोत. खूप जास्त नाही, हलका आपले पोहे खाण्याच्या चमच्याने 2-3 चमचे आपल्याला जे आहे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि मी 4 पॅकेट टाकलेले आहे, कारण की 4 पॅकेटच मी नूडल्स घेतले होते. तर एका याच्यामध्ये 4 जे आहे ते नूडल्स होते. तर 4 टिक्की नूडल्सची होती, त्यामुळे 4 पॅकेट मी ते घेतलेले आहे. आणि बघा थोडंसं पाणी मी ते टाकून घेतलेलं आहे, तेही फक्त मसाला मिक्स होण्यासाठी. पाणी टाकल्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित मी पहिले सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर नूडल्स ॲड करणार आहेत, कारण की ते भाज्यामध्ये सगळं मिश्रण एकत्र झालं की त्यानंतर ॲड केलं ना की ते भाज्यांसोबत सगळ्याला लागतं. आणि इथे मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं, कारण की भाज्या आपण एक्स्ट्रा ॲड केल्या त्याच्यामुळे मीठ पण मी एक्स्ट्रा थोडंसं ॲड केलं. आता आपण हे जे नूडल्स बॉईल करून घेतलेले होते, जर तुम्हाला हलकेसे सुटसुटीत खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही हलके कच्चं ठेवू शकता. पण मी इथे खूप असे चांगले त्याला बॉईल करून घेतलेले होते, उकळून पाण्यात चांगले शिजवून घेतलेले होते, कारण की मला कच्चे नको होते. मोकळे सुटसुटीत हे होतात, पण आहे ना एकदम सुटसुटीतवाले जे असतात ना तसे होतात, पण थोडे कमी त्याला. पण ह्यांना तसे आवडत नाही, त्यामुळे मी ते केलेले नाहीत. चला तर कसे आवडले नक्की. तर तुम्हाला नूडल्सची रेसिपी कशी आवडली, रेसिपी आवडल्यास तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आणखीन छान आणि सुपर टेस्टी आणि सिंपल रेसिपी घेऊन. तर चला तर आता मी माझ्या कामाला सुरुवात करते. इतके जे आहे ओढण्या माझ्या सुरू झालेल्या आहे, ओढण्याला लेस लावायची आहे आणि इतके बाकी आहे. टोटल त्या 70 ओढण्या आहे आणि मला त्या अर्जंट ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे. तर चला मी माझ्या कामाला सुरुवात करते. बाळ माझं तिकडं टी व्ही बघत आहे. थोड्या वेळ त्याला अर्धा घंटा मी टी व्ही बघू देईल. त्यानंतर टी व्हीमध्ये पण ते ABCD सॉंग्स वगैरेच लावते मी. आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.